बैलपोळा साजरा करतो। काही जण श्रावणामध्ये करतात, विदर्भामध्ये किंवा काही भागात श्रावणात करतात। मी या श्रावणातल्या बैलपोळ्याच्या निमित्तानं तमाम माझ्या बळीराजाला, तमाम माझ्या शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचा अक्षरशः त्यांच्या काळ्याची सेवा त्यांना चांगल्या पद्धतीनं करायला जे पाणी लागेल, पाऊस लागेल, जे काही त्यांना खतं लागेल, माती लागेल, बियाणं लागेल, सगळ्या गोष्टी त्या आम्हाला सरकारच्या माध्यमातून देता आल्या पाहिजेत आणि माझा शेतकरी सुखी, समाधानी, आनंदी त्या ठिकाणी राहायला पाहिजे। ही गोष्ट एकीकडे मी मागतोय, पांडुरंगाला तशा प्रकारचं मी साकडं घातलंय, पांडुरंगाला तशा पद्धतीनं मी प्रार्थना केलेली आहे। त्याच्यामध्ये हे जरी खरं असलं तरी देखील त्या श्रावणी सोमवारच्या पण आपल्याला सगळ्यांना, आपण अनेक जण श्रावण पाळत असतो, आपल्या सगळ्यांचा एक महत्त्वाचा महिना म्हणून आपण त्या महिन्याकडे बघतो। शनिवार किंवा सोमवारी त्यामध्ये खूप लोकांचा, भाविकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो। आज देखील पहाटे सोमेश्वरला पूजेला त्या ठिकाणी खासदार सुनेत्रा गेलेली होती। मला काही जाता आलं नाही कारण मी सकाळी आलो, परंतु एकंदरीतच आपली श्रद्धा, आपली प्रेरणा, आपल्या जिथं कुठं आपण नतमस्तक होतो, जिथं कुठं आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं। सर्व जाती धर्माची गोड्या गोविंदानी लोक राहत असतात, ही आपली परंपरा आहे। शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी, त्यामध्ये मौलाना आझादांनी, अण्णाभाऊ साठेंनी, ह्या सगळ्या महापुरुषांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे। राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यामध्ये रमाई माता, ह्या सगळ्यांनी हाच विचार तिथं मांडलेला आहे आणि त्याच विचाराने आपण पुढे चाललेलो आहे। मी कधी माझ्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर आशीर्वाद आणि पाठिंबा दिला तेव्हापासून आजपर्यंत मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला मला बरोबर घेऊन कसं जाता येईल याचबद्दलचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला। आज सगळं गुलाबीमय झालंय। बरेच जण मला विचारत असतात किंवा गुलाबी रंग अलीकड का आवडायला लागला। म्हणलं तुम्हाला काय वाईट वाटतं आवडायला लागला तर? चांगला दिसतो की नाही गुलाबी रंग? बघा माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली फेट्यामध्ये किती सुंदर दिमागदार दिसतात, राजविंड्या दिसतात। अक्षरशः म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो आणि आमचं तेच म्हणणं आहे की महिलांना आणि पुरुषांना बरोबरीची संधी मिळाली पाहिजे। त्याकरता पहिलं महिला धोरण आणलं, दुसरं आणलं, तिसरं आणलं आणि आता आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याच्या मंत्री, त्यांना मी चौथं धोरण आणायला सांगितलं। ते